एक मोठी बातमी समोर येते। कराड येथील विमानतळ विस्तारीकरण प्रकरणात खरं तर विस्तारीकरण वाढवण्यासंदर्भात जलसंपदा विभाग तसेच संबंधित सर्व विभागांची बैठक सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे। यावेळी विमानतळ विस्तारीकरण वाढीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील 1.5 वर्षात कराड विमानतळ या ठिकाणी नाईट लँडिंग सुरू होणार असल्याची माहिती स्वतः शंभूराज देसाई यांनी दिली आहे। भूसंपादनाची सगळी प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। 50 हेक्टर क्षेत्र जे वाढीव धावपट्टी वाढवायसाठी लागते ते आपण विमानतळ प्राधिकरण कंपनीकडे वर्ग केलेला आहे। एक तांत्रिक मुद्दा लक्षात आला मगाशी बैठकीमध्ये की बरोबर धावपट्टी जी वाढती आहे त्याच्या मधोमध एका शेती पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन गेलेली आहे। त्याच्या शिफ्टिंगचं सुद्धा काम आपण टेंडर काढायच्या सूचना दिल्यात। मुख्य अभियंत्यांची मी आत्ताच बैठकीत जिल्हाधिकारी महोदयांनी आम्ही दोघंही बोललो। ते सुद्धा काम 3 महिन्यात या ठिकाणी पूर्ण करतात पाईपलाईन शिफ्टिंग करायचं। अमरावतीमध्ये निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे। मात्र महापौर पदाचं आरक्षण अजूनही प्रलंबित आहे। महापौर आरक्षण सोडतीकडे पक्षांचं लक्ष असल्याची खरं तर अपेक्षा होती, मात्र सर्व पक्षांचं दुर्लक्ष असल्याचं चित्र पाहायला मिळतं। महत्वाची बातमी, अमरावतीमध्ये निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू असून मात्र महापौर पदाचं आरक्षण प्रलंबित आहे। महापौर आरक्षण सोडतीकडे आता सर्वच पक्षांचं लक्ष लागून राहिलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सत्ताधाऱ्यांवर टीका पाहायला मिळते। सत्तेचा मलिदा खाताना एकत्र येतात, सत्तेसाठी पुन्हा एकमेकांचे कपडे उतरवण्याचं काम करतात। आम्ही कपडे सांभाळतोय असं वडेट्टीवार म्हणाले। एकमेकाचे रोज कपडे उतरवण्याचं काम सत्तेत बसून चाललेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की आनंद मिळतोय। सत्तेचा मलिदा एकत्र खायचा आणि पुन्हा सत्तेसाठी भांडायचं, हे नवं समीकरण महाराष्ट्रात आता रुजलेलं आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं। म्हणजे एकमेकाची उणीधुणी काढा। आता आज तर अजित पवारांचा सिंचन घोटाळाच काढला गेला। म्हणजे तुम्हाला एकामेकाच्या मांडीला मांडी लावून बसताना आणि सत्तेमध्ये एकत्र येताना दिसलं नाही, आता दिसायला लागलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।